पूंछ जिल्ह्यात प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर गस्त घालणाऱ्या भारतीय पथकावर भ्याड हल्ला केलेल्या पाकिस्तान विरुद्ध आता संपूर्ण देश संतापलाय। भारताने पाकिस्तानच्या उच्चायुक्तांना आज या संबंधीचे समन्स बजावले। भारत पाकिस्तान दरम्यान शांतता प्रस्थापित करण्यासंदर्भात गेले अनेक वर्षांपासून वेगवेगळ्या मार्गाने प्रयत्न केले जात आहेत। मात्र पाकिस्तान नेहमीच दुटप्पीपणाची भूमिका घेऊन या विश्वासाला तडा देत गेलाय। याचाच प्रत्यय कालच्या भारतीय गस्त पथकावर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या माध्यमातून पुन्हा एकदा समोर आला। 2 भारतीय जवानांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली। त्यापुढची क्रूरता म्हणजे त्यांचा शिरच्छेदही करण्यात आला। यावरून भारताच्या सर्वसामान्य जनतेच्या मनात संतापाची लाट उसळली आहे। त्यामुळे भारत सरकारने पाकिस्तानला आता बस झालं, यापुढे असे हल्ले थांबले नाहीत तर त्याचा वाईट परिणाम आता मार्गावर येत असलेल्या संबंधांवर होतील असा इशारा दिलाय। भारताचे संरक्षण मंत्री ए.के. अँटोनी यांनी हल्ल्याबाबत तीव्र निषेध नोंदवत पाकिस्तानचं हे कृत्य माणुसकीला काळीमा फासणार असल्याची प्रतिक्रिया नोंदवली आहे। पाकिस्तान आर्मीज ॲक्शन इज हायली प्रोवोकेटिव्ह and the way treated the dead body of the soldiers, Indian soldiers, is inhuman. We will convey our protest to the Pakistan government, and our DGMO will talk to his counterpart in Pakistan. परराष्ट्र मंत्री सलमान खुर्शीद यांनीही हे हल्ले सहन करण्याच्या पलीकडे गेल्याचं म्हटलंय। शस्त्रसंधीचा सातत्याने भंग करत पाकिस्तानने भारताला इशाराच दिलाय अशी प्रतिक्रिया भारतीय जनता पक्षाने व्यक्त केली आहे। भारतातल्या दहशतवादी कृत्यांमध्ये पाकिस्तानचा सहभाग असल्याचे पुरावे सादर करून अशा निंदनीय कृतीसाठी पाकिस्तानला जागतिक पातळीवर उघड पाडलं पाहिजे अशी तीव्र प्रतिक्रियाही भाजपने व्यक्त केली आहे। The BJP strongly condemns this unprovoked attack. The brutality which has been practiced on the 2 Indian soldiers shows the real design behind this attack. This attack is also a warning to India. A warning that in dealing with Pakistan, it's now extremely important that Government of India clearly defines the red lines. It will have to be very firm, very cautious, and very clear in how to deal with Pakistan.